डॉक्टर भूषण शानबाग आणि तुम्ही ऐकत आहात माझी कथा एक होता परमेश्वर. मागच्या भागामध्ये आपण बघितलं होतं की अरबांचा पराभव करून पुलकेशींनी त्यांना पल्लीगृह आणि श्रीस्थानक या भागातून हाकलून दिलं. त्याच्या पुढे काय झालं ऐकूया ह्या भागात. हर्षवर्धन बरोबरच्या युद्धाला आता बरीच वर्ष झाली होती. बदामीमध्ये आल्यावर काही वर्ष पुलकेशीनं घरी घालवली. आता त्याचं साम्राज्य नर्मदेपासून तुंगभद्रेपर्यंत पसरलं होतं. त्याच्या खाली सुद्धा दक्षिणेमध्ये कृष्णेच्या वरचा बराचसा भाग, खूप मोठा भाग आता पुलकेशीच्या साम्राज्यामध्ये होता. तुरळक कुजबूज वगळता कुठेही काही तक्रार नव्हती. मांडलिकांनी दिलेला सारा तो स्वीकारत असे. पूर्वी त्यानं कोबजा विष्णुवर्धनला युवराज म्हणून अभिषेक केला होता, पण आता आदित्यवर्मन मोठा होऊ लागला. आपल्या मुलाला युवराजपद मिळावं असं पुलकेशीला वाटणं स्वाभाविक होतं, पण सध्या पुरता तरी तो विषय त्यानं बाजूला ठेवला होता. पुलकेशी 40च्या घरात येऊन पोहोचला होता. त्याला जराही स्वस्थता नव्हती. वय जरी जास्त नसलं तरी सततच्या लढाया, कायमची दगदग आणि राज्याच्या समस्या सोडवता सोडवता तो शरीरानं नकळत थकू लागला होता. मनाची उभारी कायम असली तरी शरीर पूर्वी इतकं साथ देत नाही हे त्याला अधूनमधून जाणवू लागलं होतं. शिवगामीच्या साथीमुळे आपलं आयुष्य आनंदित होत आहे हे त्याला कळत होतं, पण तिच्याबरोबर घालवायला त्याला वेळ मिळत नव्हता. आणि अशाच वेळी त्याच्याकडे बातमी आली की पल्लव राजा महेंद्रवर्मन यानं पुन्हा एकदा उठाव केल्याची. ही घटना इसवी सन 630ची आहे. पल्लवांचा एकदा कायमचा बंदोबस्त करण्याची गरज होती. पुलकेशीनं पुन्हा पल्लवांवर हल्ला करायची योजना आखली. महेंद्रवर्मनची सुद्धा काही चूक होती असं नाही. चालुक्यांनी त्याचा खूप मोठा प्रदेश गेला होता. त्याच्या राज्याचं उत्पन्न घटलं होतं. राज्यात उद्योगधंदे बसले होते. इतर देशांशी चालणारा सर्व व्यापार चालुक्यांच्या ताब्यात गेला होता. समुद्री मार्गाने होणाऱ्या व्यापाऱ्यांवर चालुक्यांचं आरमार वचक ठेवून होतं. त्यांना जकात दिल्याशिवाय पल्लवांच्या वस्तू बाहेर देशी जाऊ शकत नव्हत्या आणि या जकातीमुळे त्या महाग पडत होत्या. त्यापेक्षा स्वस्तात मिळणाऱ्या चालुक्यांच्या वस्तू इतर देशातले बाजार काबीज करत होत्या. आज ना उद्या चालुक्य आपल्याला पूर्णपणे गिळून टाकणार हे महेंद्रवर्मनला स्पष्ट दिसत होतं. त्यामुळे काहीही करून पुलकेशीला आव्हान देण्याची गरज होती. सेनापती विहंगज्योती मारला गेल्यामुळे त्याचं बळ खूप कमी झालं होतं. त्यानं विहंगज्योतीचा पुत्र परणज्योती याला आपला सेनापती नेमलं. परणज्योती तरुण होता, धडाडीचा होता, पण त्याच्याकडे अजून अनुभवाची कमी आहे हे महेंद्रवर्मनला कळत होतं. त्याच्या सैन्यात परणज्योतीपेक्षा अधिक अनुभवाचे अनेक लोक होते, पण परणज्योतीची कल्पकता आणि कठीण प्रसंगी तो दाखवू शकत असलेलं धैर्य इतरांकडे नव्हतं. त्यामुळे वयानं कमी असला तरी परणज्योतीलाच महेंद्रवर्मन आपला सेनापती नियुक्त केलं. 16 वर्षाचा राजपुत्र नरसिंहवर्मन हा सुद्धा महेंद्रवर्मनच्या सैन्यात होता. पहिल्यांदाच तो रणात उतरला होता. परणज्योतीला महेंद्रवर्मनने नरसिंहवर्मनच्या रक्षणाची जबाबदारी दिली होती. नरसिंहवर्मन आणि महेंद्रवर्मन दोघंही लढाया करायला मनापासून तयार नसायचे, पण पुलकेशीनं त्यांचं जगणं हराम करून टाकलं होतं. दररोज चालुक्य सीमेवरून पल्लवांवर हल्ले चालू असायचे. शेवटी या सगळ्याचा एकदाचा बंदोबस्त महेंद्रवर्मनला सुद्धा करून टाकायचा होता. महेंद्रवर्मन कांचीपुरम मध्ये लढाईची तयारी करतोय ही खबर पुलकेशीला मिळताच तो सुद्धा सैन्यासह निघाला. त्याचे प्रचंड हत्ती चालू लागले. चालुक्यांची पिवळी निशाणं हत्तींच्या चालण्याबरोबर डोलत होती. त्यांच्यावर चढवलेली ती अवजड धनुष्य आणि त्यावर हौद्यात बसलेले लोक पुलकेशीचे इरादे दाखवून देत होते. हत्तीदल पुढे ठेवून पुलकेशी निघाला. पुलकेशीनं सरळ महेंद्रवर्मनची राजधानी कांचीपुरमच्या दिशेला हल्ला सुरू केला. हत्ती दलाच्या मागोमाग अश्वदल होतं. महेंद्रवर्मन आपल्या रथात बसून लढाईसाठी चालू पडला. मागोमाग नरसिंहवर्मन, परणज्योती आणि इतर सरदार आपापल्या सेना घेऊन निघाले. कांचीपुरमच्या बाहेर येताच महेंद्रवर्मनने सुद्धा आपले हत्ती पुढे आणले. पुलकेशीच्या हत्ती दलाला तोंड द्यायला हत्तीचंच बळ हवं. रणांगणातली धूळ उडू लागली. पुलकेशीनं आपल्या हत्तींवरची धनुष्य ताणली. सटासट बाण सोडू लागले. विषारी बाण महेंद्रवर्मनाच्या हत्तींना लागून हत्ती जखमी होऊ लागले. सैरा वैरा पळून आपल्याच सैन्याची नासाडी करू लागले. तीन तीन जणांनी सोडलेले चौकटीवर बसवलेल्या प्रचंड धनुष्यावरचे बाण हत्तींची गंडस्थळं फोडू लागले. महेंद्रवर्मनाचे हत्ती मरू लागले. ही धनुष्य नेमकी कसली आणि कशी बनवलेली आहेत हे जाणून घेण्याची नरसिंहवर्मनला उत्सुकता होती. त्यानं आपल्या दलासह एका धनुष्य घेऊन जाणाऱ्या हत्तीवर जोराची चाल केली. वेगानं जाता यावं म्हणून नरसिंहवर्मन रथातून उतरून घोड्यावर स्वार झाला. त्याच्या मागोमाग त्याचे स्वार दौडले. मध्ये येणाऱ्या सर्व चालुक्य सैनिकांना कापत नरसिंहवर्मन पुढे दौडला. त्याच्या बरोबरीनं परणज्योती होताच. हत्तीच्या बाजूला असलेल्या पायदळावर जणू वीज कोसळावी अशा वेगात नरसिंहवर्मन आणि परणज्योती बरसले.
वेगानं हत्तीकडे जाता जाता नरसिंहवर्मन हत्तीच्या उजवीकडून पुढे गेला. परणज्योती डावीकडून पुढे गेला. हत्तीच्या दोन्ही कुशींवर जोराचे वार झाले. हत्तीच्या मऊ असलेल्या पोटावर तलवारी बरसल्या. हत्तीचं पोट फाटून आतडी बाहेर आली. हत्ती धावत सुटला आणि थोड्या अंतरावर जाऊन कोसळला. नरसिंहवर्मननं आपल्या 100 सैनिकाला काहीही करून त्याच्यावरचं धनुष्य आणि बाण जंगलात घेऊन जायला सांगितलं. हीच गत चालुक्याच्या धनुर्धरांची सुद्धा झाली. त्यातल्या 3-4 जिवंत पकडून नरसिंहवर्मनचे लोक घेऊन गेले. त्यांना बंदी बनवलं गेलं. इथे रणांगणात मात्र वेगळं चित्र होतं. महेंद्रवर्मनला पुलकेशीच्या सैनिकांनी गराळा घातला होता. त्याचे सरदार मागे पडू लागले होते. पुलकेशीनं इशारत भरली आणि एकदम सर्व हत्तींवरून बाणांचा वर्षाव महेंद्रवर्मनवर झाला. सगळे नसले तरी 3 बाण कारीगर झाले आणि महेंद्रवर्मनचा रणांगणातच मृत्यू झाला. विजयी पुलकेशी कांचीपुरमच्या दिशेनं निघाला. पल्लव सेनेची वाताहत झाली. नरसिंहवर्मनला ही माहिती मिळून तो जेव्हा मृतपित्याच्या जवळ पोहोचला तो विजयी पुलकेशी कांचीपुरमच्या मार्गाला लागलाही होता. पित्याची अवस्था पाहून नरसिंहवर्मनला शोक आवरेना. पुलकेशीचा बदला घ्यायला तो उतावीळ होता, पण परणज्योतीनं त्याला आवरलं. युवराज, या घडीला पुलकेशीचं पारडं जड आहे. आपल्याला त्याला हरवायचं तर बरीच तयारी करण्याची गरज आहे. आज आपण त्याची शस्त्र, त्याचे डावपेच बघितलेच. त्यांचा तोड या घडीला आपल्याकडे नाहीये. पण लवकरच आपण या राजाला मात देऊ शकू याचा मला विश्वास आहे. उतावळेपणा करू नका, धीरानं घ्या. आपण याचा प्रतिशोध नक्कीच घेणार आहोत. पुलकेशीनं कांचीपुरमची धूळधाण उडवली. लुटीनं भरलेले गाडे बदामीची वाट चालू लागले. मोठाल्या हवेल्या लपवलेलं धन शोधण्यासाठी खणून काढल्या गेल्या. नंतर त्यांना आग लावली गेली. सोनं, रूप, मोती, इतर रत्न राशीच्या राशी पुलकेशी समोर आणून ओतल्या गेल्या. संपूर्ण कांचीपुरममध्ये एकही मूल्यवान वस्तू शिल्लक उरली नव्हती. सारं पुलकेशीच्या सैनिकांनी लुटून घेतलं होतं. शहराची राख रांगोळी केली होती. इतक्यावर थांबला तर पुलकेशी कसला. त्यानं नरसिंहवर्मनला निरोप पाठवला. तुझ्या बापाचं धोतर आजवर 2 माणसामुळे ओलं झालं. एक तू, जेव्हा तू बालवयात त्याच्या मांडीवर बसला होतास, आणि दुसरा मी, ज्यानं तुझ्या बापाच्या मनात भीतीचा थरकाप उडवला होता. शहाणा असलास तर शरणागती पत्करून ये. दातात तृण धरून आलास तर मी तुला क्षमा करीन आणि माझा मांडलिक म्हणून नेमीन. पण जर माझ्यावर शस्त्र धरायची हिंमत केलीस तर एक लक्षात ठेव, अजून बच्चा आहेस. आईच्या पदराखाली शिर आणि दूध पी. रणांगणे तुझं काम नव्हे. तू जन्माला आला नव्हतास तेव्हापासून माझी तलवार रणांगणात रक्तानं निथळत आहे. मोठ्या अभिमानानं स्वतःला कांचीपुरम कोंडा म्हणजे कांचीपुरमचा विध्वंसक म्हणून घेत विजयी पुलकेशी बदामीच्या मार्गाला लागला. जेव्हा नरसिंहवर्मन कांचीपुरमला परतला तेव्हा त्याला आपली प्रिय राजधानी बघवेना. संपूर्ण उद्ध्वस्त झालेल्या नगरीत आता एकही वास्तू धड नव्हती. नागरिक रडत होते, शोक करत होते. राजवाड्याचा पत्ता नव्हता. पुलकेशीनं त्यातली एक भिंत सुद्धा उभी राहू दिली नव्हती. तिथंच उभं राहून नरसिंहवर्मननी प्रतिज्ञा केली, हे राजवाड्याचे भग्न अवशेष मी असे इथे राहू देईन. ज्या दिवशी बदामीतल्या राजवाड्याची अशी गत करीन तेव्हा मी पुन्हा माझा राजवाडा बांधीन. तोवर हे अवशेष असेच राहू देत. तोपर्यंत मी या भग्न राजवाड्यातच राहीन. नरसिंहवर्मन कधी आपली प्रतिज्ञा पूर्ण करतो या प्रतीक्षेत कांचीपुरम जळत होतं. वर्षामागून वर्ष उलटत होती. एक दिवस असाच विजय होऊन पुलकेशी माघारी फिरला. विजयी पुलकेशी बदामीला परत आला, पण आल्यावर विजयी वीराचं स्वागत करायला महाराणी शिवगामी आरती घेऊन उभी होती. पण तिला पाहून पुलकेशीचं मन चरकलं. ती अतिशय बारीक झाली होती, अशक्त दिसत होती. स्वागताचा समारंभ पार पडल्यावर पुलकेशीनं तिला विचारलं, काय झालं राणी सरकार, तुमची प्रकृती इतकी वाईट का दिसते आहे? काही नाही महाराज, गेले काही दिवस सतत ताप येतोय. वैद्यांना दाखवलं का? हो, पण त्यांच्या औषधाचा काही गुण येत नाहीये. पुलकेशीनं ताबडतोब वैद्यांना बोलावणं पाठवलं. ते येऊन प्रणाम करून उभे राहिले. वैद्यराज, काय झालंय राणी साहेबांना? महाराज, राणी साहेबांच्या आजाराचं नक्की निदान होत नाहीये. बहुधा विषमज्वर असावा असा माझा अंदाज आहे, पण विषमज्वरावर लागू पडणाऱ्या मात्रांचा कसलाही परिणाम होत नाहीये. त्यांना ज्वर येऊ लागताच उपाययोजना झाली असती तर कदाचित त्या एव्हाना बऱ्याही झाल्या असत्या. पण बरेच दिवस दुखणं अंगावर काढल्यामुळे ज्वर फारच पुढे गेलाय. करा काहीतरी वैद्यराज, तुमच्यावरच भिजतंय. पुलकेशी म्हणाला, होय महाराज, मी पराकाष्ठा करतोच आहे. प्रणाम करून वैद्य निघून गेले. पुलकेशी मात्र चिंतेत पडला. उपाय लागू पडत नसतील तर काय करावं हे त्यालाही कळेना. तो मोहिमेवर गेला की शिवगामी बदामी सांभाळत होती.
राज्यात कुठेही काही गडबड होणार नाही याकडे तिचं जातीनं लक्ष असायचं. ती पुलकेशीची शक्ती होती, पण आपण तिला पुरेसा वेळ दिलेला नाही हे एकीकडे पुलकेशीला उमजत होतं. त्याचाही नाईलाज होता. इतकी बळजोर सेना राज्याच्या सर्व बाजूनी पसरलेली असताना त्याला घरी बसून चालणार नव्हतं. आता त्याची नजर दक्षिण भारताच्या पलीकडे पोहोचू लागली होती. एक दिवस त्याचा हेर विश्रुत बदामीला परत आला. त्यानं पुलकेशीसाठी काहीतरी तातडीची खबर आणली होती. पुलकेशी समोर आल्यावर त्यानं प्रणाम केला. प्रणाम महाराज. बोल, काय खबर आहे? महाराज, खबर तातडीची आहे, पण काय? महाराज, आपण इथे सांगण्यास हुकूम करू नये. आपण एकांतातच ऐकलीत तर बरं होईल. त्रासिक चेहऱ्यानं पुलकेशी उठतच होता. इतक्यात त्याचा प्रधान प्रसन्न पुढे आला. त्यानं विश्रुतला सांगितलं, तू बाजूच्या दालनात जा. तुला महाराजांना भेटण्याची तिथे अनुज्ञा मिळेल. विश्रुत बाजूच्या दालनात सेवकांबरोबर निघून गेला. प्रसन्न पुढे म्हणाला, महाराज, किती झालं तरी हा शत्रूच्या मुलखात जात असतो. माणसाची नियत कधी फिरेल सांगता येत नाही. त्याची पूर्ण झडती घेतल्याशिवाय आपण एकांतात ह्याला भेटू नये. पुलकेशीनं मान डोलावली. सेवकांना खूण करून पुलकेशी खलबतखान्यात जायला निघाला. आधी विष्णूची संपूर्ण झडती घेतली गेली, मग त्याला खलबतखान्यात जायला परवानगी दिली गेली. तो आत गेला तर पुलकेशी आसनावर बसला होता. बाजूला 4 रक्षक होते. ते पूर्णपणे बहिरे असतात हे विष्णूतला माहीत होतं. राजाला कोणी दगाफटका करू नये यासाठी खबरदारी होती. विष्णूत परत प्रणाम करून उभा राहिला. प्रणाम महाराज. बोल. महाराज, मला वेंगीला नेमण्यात आलं होतं. तिथे आपले कनिष्ठ बंधू, पुलकेशीनं भुवयावर उंचावून त्याला पुढे बोलायला सांगितलं. तिथे आपले कनिष्ठ बंधू कुब्जा विष्णुवर्धन यांनी स्वतःचा राज्याभिषेक करून घ्यायचं ठरवलंय. त्या दृष्टीनं आवश्यक ती तयारी सुद्धा सुरू केली आहे. पुलकेशीनं चेहऱ्यावर काहीच दिसू दिलं नाही. विष्णूकडे पाहून तो म्हणाला, ठीक आहे, मीच त्याला वेंगी प्रांत दिला होता. राजा झाला तरी हरकत नाही. तू परत वेंगीकडे गेलास तरी चालेल. काही बातमी असेल तर तितकी पाठवत राहा. प्रणाम करून विश्रुत निघून गेला. मग पुलकेशीनं प्रसन्नाला बोलवलं. प्रसन्न, विष्णू स्वतःला राज्याभिषेक करून घेणार आहे अशी बातमी आहे. बातमीची शहानिशा करा. जी म्हणून प्रसन्न निघून गेला. पुलकेशीनं वरकरणी जरी काही दाखवलं नाही तरी मनातून तो चांगलाच हल्ला होता. चालुक्यांच्या राज्यात एका प्रांताला वेगळा राजा असणं हे काही बरोबर नव्हतं. हे सरळ सरळ बंड होतं. ज्या विष्णूला त्यानं शक्य होईल तितकी सर्व मदत केली, ज्याच्या व्यंगाकडे दुर्लक्ष करून ज्याला स्वतःला सिद्ध करायची संधी दिली, त्या विष्णूनं बंड करावं. आता पुलकेशीची दोन्हीकडून पंचायत होत होती. विष्णूचं बंड मोडायला जायचं तर विष्णूचा पराभव करून त्याचा वध करावा लागणार, आणि त्याच्या बंडाकडे दुर्लक्ष करायचं तर फुटीर मनोवृत्ती वाढायला लागणार. काय करावं? त्यानं शिवगामीचा सल्ला विचारायचं ठरवलं. पण शिवगामीचा आजार कमी झालेला नव्हता. पुलकेशी स्वतःच उठून तिच्या महालात गेला. शिवगामीची स्थिती दिवसेंदिवस खालावत होती. पुलकेशी तिच्या महालात गेला तेव्हा ती खोकत होती. ढास कमी होत नव्हते. ताप होताच. तिला त्यावेळी काही विचारायला पुलकेशीचं मन धजेना. पण पुलकेशी स्वतः यावेळी इथे आलाय म्हणजे निश्चितच त्याला काहीतरी बोलायचं असणार हे शिवगामीला कळत होतं. कशी बशी आपली खोकल्याची ढास आवृत्तीनं विचारलं, काय झालं? काही नाही, तुझी चौकशी करायला आलो होतो. मी तुम्हाला किती वर्ष ओळखते माहितीये ना? काय झालं? पुलकेशीनं बाजूला उभ्या असलेल्या दासींकडे पाहिलं. त्या गुपचूप बाहेर निघून गेल्या. विष्णूनं स्वतःचा राज्याभिषेक करून घ्यायचं ठरवलंय. शिवगामी शांतपणे ऐकत होती. बोल काहीतरी, पुलकेशी म्हणाला. मला आश्चर्य नाही वाटलं. आज ना उद्या हे होणार याचा अंदाज होताच मला. मग कधी बोलली नाहीस ते? महाराज, विष्णू हुशार आहे. बुद्धीच्या जोरावर आपण बरंच काही साध्य करू शकतो हे त्यानं जाणलंय. तुम्ही सिंहासनावर असताना तो बदामीचा राजा होऊ शकणार नव्हता. त्याच्याकडे 2 पर्याय होते. एक म्हणजे तुम्हाला बाजूला सारून स्वतः राजा बनवायचं. दुसरा म्हणजे बदामीच्या राज्याची हाव न बाळगता दुसरीकडे राज्य मिळवायचं. त्यानं तुमचा मान राखत दुसरीकडे राज्य मिळवलं. यात गैर काय? आपण काय करायचं? आपण मोठ्या मनानं त्याला आशीर्वाद द्यायचा. तो सुद्धा एक चालुक्यच आहे याची जाणीव त्याला करून द्यायची. त्याला चालुक्यांचा सहकारी राजा म्हणून त्याने राज्याभिषेक करण्याच्या अगोदरच जाहीर करून टाकायचं. यात तुमचाही मान राहील आणि हे कोणाला बंड वाटणार नाही. शिवगामीच्या खोल बुद्धिमत्तेचा पुलकेशीला अभिमान वाटला. त्यानं विष्णूच्या राज्याभिषेकासाठी मदत करायला आपले सरदार पाठवून दिले, पण तो मनोमन खोलवर दुखावला गेला होताच. विष्णूचा राज्याभिषेक अगदी तोंडावर येऊन ठेपला आणि दक्षिणेत पल्लव राजांच्या परिसरात काहीतरी बंडाळी झाल्याची खबर आली. आता ती मोडायची तर सैन्य पाठवायची गरज होती. पुलकेशी स्वतः जायला निघाला. तुम्ही नाही गेलात तर नाही का चालणार? शिवगामीने विचारलं. शिवगामी, अगं, पल्लवांचा राजपुत्र नरसिंह वर्मन या बंडाळ्या करतोय. त्याच्या बापाला महेंद्र वर्मनला मी युद्धात मारून टाकलं. त्याला आता जवळजवळ 10 वर्ष झाली.
कांचीपुरमचा मी नाश केला, पण तो त्या तुटक्या वास्तूतच राहतो आणि रोज माझ्या पराभवाच्या योजना बनवत असतो. त्याचा एकदा कायमचा बंदोबस्त करण्याची गरज आहे, त्यासाठीच मी जातोय. ऐका ना, मला यावेळी तुम्ही तिथे जावं असं नाही वाटत आहे. नका ना जाऊ. शिवगामी, अगं मी नाही गेलो तर त्याचे चाळे वाढतच राहतील. मी एकदाच जाऊन त्याचा पुरा मोड करून येतो. माझं मन घाबरतंय. नका जाऊ असं वाटतंय. कधीच कुठल्याही लढाईत तुम्ही जायची गरज नाहीये, हे तुम्हालाही ठाऊक आहे. तुम्ही सैन्य पाठवून त्याचा मोड करू शकता. शिवगामी, ही शेवटची स्वारी. मी वचन देतो तुला. यापुढे मी कुठल्याही स्वारीवर जाणार नाही. पुलकेशी ऐकणार नाही हे माहीत असल्यानं नाईलाजानं शिवगामीनं त्याला जाण्यासाठी परवानगी दिली. पण तो आपल्याला परत भेटेल की नाही याची शंका तिच्या मनात होतीच. नरसिंहवर्मनच्या राज्याची जरी पुलकेशीनं धुळधाण उडवून दिली असली तरी त्याच्या हातात काही खूप महत्वाच्या गोष्टी लागल्या होत्या. ते म्हणजे पुलकेशी वापरत असलेली त्याला विजय मिळवू देणारी शस्त्र आणि त्याचे युद्धनीतीतले डावपेच. परणज्योती आणि नरसिंहवर्मन यांनी यावर सर्व बाजूनी खूप विचार केला. महाराज, परणज्योती म्हणाला, आपल्याला 2 बाबी विचारात घ्यायला लागतील. त्या म्हणजे पहिलं, पुलकेशीकडे असलेल्या शस्त्रांचा मोड आपण कसा करणार आहोत, आणि दुसरं, त्याला मोड करता येणार नाही अशी कुठली शस्त्र आपण बनवू शकू. नरसिंहवर्मन बुद्धिमान राजा होता. थोडा वेळ विचार करून त्यानं सांगितलं, सेनापती, तुम्ही पुलकेशीच्या जागी आहात असा क्षणभर विचार करा. कुठली शस्त्र अशी आहेत जी त्याच्या दृष्टीनं विजयदायी ठरतात? त्याची वेगवेगळी धनुष्य, परणज्योती म्हणाला. बरोबर. आणि दुसरं? त्याचे विषारी बाण. अगदी बरोबर. आणि त्याच्या युद्धतंत्राची काय खासियत आहे तुम्ही सांगाल? परणज्योतीनं क्षणभर विचार केला. मग तो बोलू लागला. आपण त्याच्या इतिहासात शिरलो तर अगदी राज्याभिषेकापूर्वी तो छुपी युद्ध लढत असे. पण अलीकडच्या काळात त्याने प्रामुख्यानं 2 प्रकारची युद्धतंत्र वापरलेली आहेत. आणि तो मैदानी लढाई लढतो. छुपी लढाई त्यानं हर्षवर्धनच्या विरोधात वापरली, पण त्यानंतर अजून तरी कधीच वापरलेली नाही. बरोबर आहे. आणि त्याच्या हर्षाबरोबरच्या लढाईला आता 20-25 वर्ष होऊन गेली आहेत. होय महाराज. अलीकडची त्याची तंत्र 2 प्रकारची आहेत. एक तर शत्रूच्या सैन्याच्या पिछाडीवर हल्ला करून शत्रूची मनस्थिती द्विधा करायची, किंवा दुसरं म्हणजे शत्रू सैन्याला 2 बगलांवरून मारा करून चिमटीत पकडायचं. अगदी बरोबर आहे. त्यामुळे आपण जर या दोन्ही गोष्टी तो करू शकणार नाही याची काळजी घेतली तर तो काय करेल? महाराज, तर त्याला समोरासमोर हल्ला करण्याशिवाय पर्यायच राहणार नाही. पण महाराज, त्यात सुद्धा तो बळजोर आहेच. त्याचे धनुष्य चढवलेले हत्ती आणि विषारी बाण, त्याचा मुकाबला कसा करणार? सेनापती, माझ्याकडे त्यासाठी एक युक्ती आहे. आपण इतकं करू शकलो तर त्याची शस्त्र आणि त्याची युद्धतंत्र दोन्ही नाकाम होईल. राहता राहील ते त्याच्या विरुद्ध आपण वापरायची शस्त्र. त्यासाठी आपण अशी शस्त्र वापरू शकतो जी त्याच्या विरुद्ध कधीच कोणी वापरलेली नाहीत. त्यांचा तोड त्याच्याकडे नसावा. कुठली शस्त्र महाराज? त्याची स्वतःची. ना त्याच्या विरुद्ध कोणी अशी धनुष्य वापरली, ना त्याच्याशी त्याच्या तंत्रानं कोणी युद्ध लढलं. त्यामुळे एक महत्वाची त्रुटी त्याच्याकडे आहे. कुठली महाराज? त्याच्याकडे त्याच्या शस्त्रांचा मोड करू शकेल असा बचाव नाही. आपली नक्कल करून तो बचाव तयार करू शकेल, आपण त्याला तितका वेळच द्यायचा नाही. आणखी एक महत्वाची गोष्ट, आजवर त्याच्या सैन्यात मोठ्या प्रमाणात इतर राजांचे सैनिक असतात. तो त्या राजांना जिंकलेल्या जमिनीतील हिस्सा देण्याचं मान्य करतो, पण प्रत्यक्षात पुरा हिस्सा देत नाही. इतर राजे यामुळे निश्चित नाखुश आहेत. पण प्रत्येकालाच त्याची भीती वाटते. आज ना उद्या तो आपला घास घेणार या भीतीखालीच सगळे वावरत असतात. आपल्याला या सगळ्यांची एकजूट करावी लागेल. आपल्या बरोबर नाही आले तर निदान त्याच्याबरोबर जाणार नाही, तटस्थ राहतील याची खातरजमा करावी लागेल. परणज्योती आपल्या राजाकडे आदरानं पाहत होता. जेमतेम 25च्या असलेल्या त्या युवकाची लढाईबद्दलची समज खूपच वरची होती. नरसिंहवर्मननं दुसऱ्या दिवशी आपल्या प्रधानाला बोलवलं. प्रधानजी, तुमच्यावर एक महत्वाची कामगिरी आहे. जी महाराज. तुम्ही स्वतः जातीनं पुलकेशीच्या साम्राज्याच्या बाजूनं असलेल्या राजांची भेट घ्यायची आणि त्यांना आपल्या बाजूला वळवून घ्यायचं. पुढील योजना प्रधान सुमल्ल, सेनापती परणज्योती आणि राजा नरसिंहवर्मननं ठरवली. त्यानुसार प्रधानजी चालू पडले. त्यांचं पहिलं लक्ष होतं शरणद्वीप उर्फ सिंहल द्वीप, आजचं श्रीलंका. इकडे नरसिंहवर्मन स्वस्थ बसला नव्हता. त्यानं पुलकेशीची सर्व धनुष्य स्वतः पाहिली. तशी आणि त्याहून वरच्या दर्जाची धनुष्य कशी बनवता येतील याबद्दल आपल्या सल्लागारांबरोबर विचार विमर्श केला आणि मग आपल्या लोहारांना तशा आज्ञा दिल्या. पुलकेशीच्या धनुष्यापेक्षा अधिक मारक क्षमता असलेली धनुष्य तयार होऊ लागली. इथे हत्तींच्या पाठीवर चौकटीत बनवलेली धनुष्य तशीच होती, पण ती एका वेळी जाणाऱ्या एका बाणाच्या ऐवजी 3 बाण सोडू शकत होती.
पुलकेशीच्या धनुष्याची प्रत्यंच्या एका वेळी 3 लोक ओढत होते. नरसिंहवर्मनच्या धनुष्याची प्रत्यंच्या या हत्तीच्या मागे असलेला दुसरा हत्ती ओढत होता. पुलकेशीचं प्रत्येक हत्यार नाकाम होईल अशा योजना तयार होत होत्या. मुंगळ्यांच्या चटणीवर अवलंबून न राहता जंगली मधमाशांपासून बाणावर लावायचं विष मिळवलं गेलं. ते मुंगळ्यांच्या विषापेक्षा अधिक जहाल होतं. ते मधात मिसळलेलं असल्यामुळं बाणांवर अगदी सहज चिकटत होतं. नरसिंहवर्मनचा प्रधान सुमल्ल आधी सिंहल द्वीपात गेला. सिंहल द्वीपाची राजधानी अनुराधापूर इथे त्याला राजकुमार मनवर्मन भेटला. सध्याचा सिंहली राजा दथोपा तिस्सा आदल्या वर्षीच आधीच्या राजाचा वध करून सिंहासनावर आला होता. त्याचा पुत्र मनवर्मन याला पुलकेशीचं प्रभुत्व मान्य नव्हतं. मनवर्मन आणि नरसिंहवर्मन दोघांचा सामायिक शत्रू एकच होता. त्यामुळे मनवर्मननं नरसिंहवर्मनची साथ द्यायचं कबूल केलं. नरसिंहवर्मनच्या सहाय्यासाठी त्याला गरज लागेल तेव्हा 5,000 हत्ती आणि 10,000 पायदळ पाठवण्याचं आश्वासन दिलं. यानंतर सुमल्य चेरा राजांकडे गेला. चेरा राजे केरळच्या उईऊर म्हणजेच कोझिकोडे आजचं इथून राज्य करत होते. तिथून सुमल्लला अत्यंत महत्वाची माहिती मिळाली. ती म्हणजे पुलकेशी अरबांकडून घेतलेलं जे पोलाद आपल्या धनुष्यासाठी वापरत होता त्याहून उत्तम दर्जाचं पोलाद उरियूर इथे बनत होतं. सुमल्लानं मोठ्या प्रमाणावर पोलाद विकत घेऊन ते कांचीपुरमला पाठवून दिलं. चेरा पाठोपाठ पांड्या राजांनी सुद्धा नरसिंहवर्मनला मदत करायचं आश्वासन दिलं. पुलकेशीची अरेरावी कोणालाच आवडत नव्हती. शेवटचा टप्पा होता तो म्हणजे पुलकेशीच्या मांडलिकांना फोडण्याचा. एक एक करून सर्व राजांना आपल्याकडे वळवून घेण्यात सुमल्ल यशस्वी होत होता. मैसूरू, कोडवू, इतर राज्य, कासरकोड त्याच्यासाठी सहज तयार झाले. मग चोलांचा क्रमांक लागला. हळूहळू पण निश्चितपणे पुलकेशीचं राज्य पोखरलं जाऊ लागलं. अथक प्रयत्नानंतर सुमल्लने अनेक राजांची मदत मिळवली. काहींनी तटस्थ राहायचं मान्य केलं. सर्वात शेवटी सुमल्लानं भेट घेतली ती कुब्जा विष्णुवर्धनची. कुब्जा आपल्याशी कसा वागेल याची सुमल्लानं खात्री नव्हती. शेवटी तो पुलकेशीचा भाऊच होता. सुमल्ल कुब्जाला जाऊन भेटला तेव्हा कुब्जाचा नुकताच राज्याभिषेक झाला होता. राज्याभिषेकाच्या वेळी निमंत्रणाचा मान देऊन नरसिंहवर्मननं सुमल्ललाच वेंगीमध्ये पाठवलं होतं. त्यामुळे त्याचा आणि कुब्जा विष्णुवर्धनचा परिचय होताच. सुमल्ल कुब्जाला भेटला, प्रणाम करून उभा राहिला. बोला प्रधानजी, कुब्जा म्हणाला. महाराज, चालुक्यराज पुलकेशी वारंवार आमच्या राज्यावर हल्ले करीत असतात. त्यामुळे ते आमचे महाराज नरसिंहवर्मन यांचं युद्ध होणं जवळजवळ निश्चित झालेलं आहे. जर ते विजयी झाले तर कदाचित उद्या तुमच्यावरही त्यांना तोंड देण्याचा प्रसंग येऊ शकेल. वर करणी जरी त्यांनी तुमच्या अभिषेकाला हसून स्वीकारल्याचं दाखवत असलं तरी आमच्यापेक्षा तुम्हीच त्यांना अधिक चांगल्या प्रकारे ओळखून आहात. त्यामुळे या युद्धात आपण आमच्या बाजूने यावं असं आमंत्रण महाराज नरसिंहवर्मन यांचा दूत म्हणून मी करायला आलोय. प्रधानजी, तुम्ही इथे आलाय ठीक आहे, पण महाराज पुलकेशी माझे बंधू आहेत. मी त्यांच्या विरोधात तुम्हाला मदत करीन अशी अपेक्षा तरी तुम्ही कशी करता? महाराज, मी आधीच सांगितल्याप्रमाणे आज ना उद्या तुमच्यावर त्यांचा हल्ला होणारच. राजकारणात नाती किती क्षणभंगूर असतात हे तुम्ही जाणता. जर तुम्हाला आमच्या बरोबरीनं सैन्य पाठवणं शक्य होणार नसेल तर किमान आमच्या विरोधात सैन्य पाठवलं नाहीत तरी महाराज नरसिंहवर्मन आपली ही कृती एका प्रकारची मदतच मानतील. मी सध्या काही सांगू शकत नाही या तुम्ही. विष्णुवर्मननं त्याची बोळवण केली. पण इतर जवळजवळ सर्व राजांना आपल्या बाजूला ओढण्यात नरसिंहवर्मन यशस्वी झाला होता. आपली तयारी झाल्यावर नरसिंहवर्मननं सर्व राजांचं सैन्य पल्लव राज्यात बोलवलं. पण ते एका ठिकाणी गोळा न करता जागोजागी पसरून ठेवलं गेलं. पुलकेशीच्या विरोधात युद्धासाठी पहिला टप्पा म्हणून त्यानं सरळ वेंगीवर चढाई केली. कोणालाही कसली जाणीव होण्या अगोदरच नरसिंहवर्मनच्या सेना वेंगीमध्ये घुसल्या होत्या. लढाईसाठी स्वतः विष्णुवर्धन सामोरा आला. पण नवीन बनवलेली धनुष्य नरसिंहवर्मनच्या साथीला होती. विष्णुवर्मन या लढाईमध्ये मारला गेला. विष्णुवर्मनच्या वेंगीचं राज्य नरसिंहवर्मननं बऱ्यापैकी लुटून घेतलं. जरी विष्णुवर्धनच्या मुलाला त्यानं सोडलं तरी सुद्धा कांचीपुरमशी निष्ठेशी शपथ घेऊनच. हा भाग इथेच थांबूया. पुढचा भाग ऐकूया पुढच्या कथेत. ऐकत राहा एक होता परमेश्वर.